आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातल्या 21 ते 65 वयोगटातल्या पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होतीये. दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलै होती. मात्र अंगणवाडी, ग्रामपंचायत, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचं पाहून राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. सुरुवातीला या योजनेच्या पात्रतेचे नेमके निकष काय यावरून बराच गोंधळ उडाला होता. आता कुठे याबाबत स्पष्टता आल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार याचे वेध लागलेत. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. परंतु अजूनही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने योजनेचे पैसे कधी मिळणार हा प्रश्न अनेकांना पडलाय. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झालेत त्यावरून 16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल, तर 1 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. साधारण 15 ऑगस्ट पर्यंत राज्यातल्या सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होईल अशी माहिती मिळते.